जावे इथून तन्मयची जोडी, तन्मय आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अक्षय. 50 धावा कोण विसरेल, तन्मयच्या बॅटमधनं आल्या होत्या. पहिलाच षटक, पहिलाच बॉल इथून लॉंग ऑफच्या रिझममध्ये खेळला गेलाय. कार्पेटला रोल करत क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. पहिलाच बॉल फील्ड केलं, फेकलं गेलं. एक चेंडू एक धावा असं स्कोर कार्ड पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू. इथून दुसरा चेंडू होता अक्षय साठे आणि इथून मिसफील्ड पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पोचेल का, पोचेल का, तर पोचेल का, तर नाही. चेंडू पोचेल सीमा पार, चौकार, 4 धावा. मच इथून चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 बॉलचा खेळ, 5 धावा. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू आपल्या षटकातील. फुल टॉस चेंडू होता, दिशा दिली. वन बॉल, सीमा पार, चौकार. जाऊया इथून चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृषाल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन केलं होतं, फटका फसला गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दर्शन जेल कॅरी केलाय. विकेट डाऊन. गोलंदाज परतीच्या प्रवासात. अक्षय बॅक टू द डेग आउट. थँक्यू सो मच. इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय हार्दिक. इथून आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ क्लिअर झाला. 4 बॉलमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 विकेटच्या नुकसानामध्ये रमाईनगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. 9 या आकडेवरती 2 चौकार, 1 सिंगल, 1 विकेट. 2 बॉलचा खेळ अखेरीत बाकी असेल. या पहिल्या षटकातील 3 ओव्हरचा मॅच आहे. हार्दिक आलाय. हार्दिक आल्या पावलांवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील राहिलंय. आणि इथून लाऊड अपील जरूर राहिली होती, परंतु पंच सहमत नव्हते या अपीलवरती. आणि हा चेंडू मात्र जातोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या 3 मध्ये 9 धावा आल्यानंतर नंतरच्या 2 बॉलवरती एकही धावा आलेली नाही आहे. ही इकॉनॉमिक गोलंदाजी होताना आता दिसते. पहिल्या 3 बॉलवरती चोप जरूर खाल्या. पहिल्या 3 मध्ये काय घडलं हे लक्ष न देता पुढच्या 3 मध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे या अनुषंगानं गोलंदाजी केली जाते. फटका खेळला गेलाय. कॉ कॉर्नरच्या रिझममध्ये सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं मात्र इथे शांत राहतोय बॅटर. 1 ओव्हरचा खेळ कल्लाच होतोय आणि पहिल्या ओव्हरच्या खेळामध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती 10 धावा. जाऊया इथून पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती 10. पहिल्या 3 बॉलवरती 9
नंतरच्या 3 बॉलवरती 1 आणि 1 विकेट. हे इतिहास राहिलं पहिल्या ओव्हरचं. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे आपण वळतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळाला सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज 18 नंबरची जर्सी घालून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रज्योत. ओहो, फुल टॉस बॉल होता. पंचाकडे लाऊड अपील राहिली होती. नक्कीच लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु पंच सहमत नव्हते या अपीलवरती. हा चेंडू मात्र लेगबायच्या स्वरूपात सिंगल धाव देईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 11 धावा. थोडंसं कानमंत्र देत आहेत अमोल गोलंदाजाला आणि इथून दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉलचा खेळ झालाय. खूप चांगला चेंडू, पहिलाच बॉल. तन्मय जास्त वेळ शांत राहणार नाही आहे. स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावेसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती सिंगल आलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती तन्मयला स्ट्राईक जशी मिळाली, तन्मयनं हल्ला बोल केलाय. षटकार आलाय. षटकारच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 धावेवरती. पुन्हा एकदा इथून माइंड सेटला मात्र रीड करतोय. तन्मयचं माइंड सेट काय चाललंय हे रीड केलं जात आहे. आता तन्मय गोलंदाजालाही माहिती आहे की तन्मय आता हवाई सफरची यात्रा चेंडूला दाखवण्यासाठी सज्ज झालाय, म्हणून हा चेंडू डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू, चांगला चेंडू, सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु इथून दुसरी धाव खतऱ्याने भरलेली आहे. तन्मय सांगतोय इथून दुसरी धाव घेणं खतऱ्याने भरलेली आहे. सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 धावा. ओहो, इथून हार्दिक ह्याला चेंडू काही समजत नाहीये आणि चेंडू हा मात्र जातोय पुन्हाच एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. हार्दिक यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न राहील आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 20 धावा. प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी गाठली जाते. शेवटचा षटक तेजस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. इथून फील्ड सेटअप केली जाते. तेजस पहिलाच बॉल घेऊन आपल्या षटकातील. तन्मय ऑस्ट्राईक. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 10ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठली. या ओव्हर मध्ये पाहूया किती धावा येत आहेत. मॅच ऑन करायचा आहे तेजस. फटका सजवलाय. पाहूया इंटू दी गॅप मध्ये जाईल का.
क्षेत्ररक्षक आहे, सिंगल झालाय, दुसरीचा प्रयत्न आणि फेकी येणार तत्पूर्वी 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. बॅकअप यायलाय आणि इथून 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये नक्कीच अपेक्षित असतील की तन्मयच्या बॅटमधनं 2 ते 3 षटकार यावे. ओहो, इथून पाहिलं तर पंच सांगतोय नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय. विकेटची लाईनच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय आणि एक नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. नक्कीच इथून नो बॉल मिळालाय म्हणजे 23 धावा स्कोर कार्ड वरती आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल तन्मयसाठी. आता पाहूया या फ्री हिट बॉल वरती फ्री हिटचा फटका किती धावा देऊन जातोय. आणि इथून हा चेंडू मात्र वाईड बॉल. वाईड बॉल पाहायला मिळतोय. अवंतर धावा मिळतील. धावसंख्येत वाढ होईल. 24 धावा 24. फ्री हिट का इथून कायम राहील. ओ हो हो हो, फ्री हिटचा बॉल, षटकार. 30 धावा स्कोर कार्ड वरती. धन्यवाद. आणि इथून आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झाला आणि धावांचा खर्च भरपूर झालाय. धन्यवाद. 2 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटला रोल झालाय. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा कंप्लीट होतील. पाहूया इथून 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने 32. 32 धावा. 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे. उडावलाय परंतु तेवढा लांब नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल. नो मॅच लँड. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीने 34 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत. या ओव्हर मध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 1 शॉट आहे का? यस, 1 शॉट आहे म्हणजे एकच रन मिळेल. 1 धावा कट केल्या जातील. हार्दिकचा रन शॉट पाहायला मिळतोय. सुधीर दादा, तर हार्दिकचा रन शॉट असणार आहे हा. एकच धाव मिळेल. धावसंख्या 33 धावा. उडवलाय परंतु पाहूया चेंडू जातोय सीमा पार. षटकार. षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 धावा आणि शेवटचा बॉल. या ओव्हर मध्ये 19 धावा आलेल्या आहेत. 1 बॉल अजूनही बाकी आहे म्हणजेच अजूनही धावा येणं बाकी आहेत. त्याच्या जर्सीवरती 20 आकडा आहे. तेजस यांच्या 19 धावाचा खर्च केला. 1 बॉल बाकी आहे. 1 आला तर 20 धावा. षटकार आला तर 25 धावा. पाहूया किती धावा. ओहो, इथून बॅटची कडा. एकच धाव दिली जाणार की काय? अमोल कडनं चेंडू सुटलाय. दुसरीचा प्रयत्न आणि
फलंदाज बाद म्हणजे 20 धावांचा खर्च त्यांच्या जर्सीवरती जो नंबर आहे ते धावा खर्च केल्यात त्यांनी आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 आणि 41 धावांचा टार्गेट. डीजे वेलकम बॅक पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल वैभव जाधव स्मृती चषक 2026 या महाथरारामध्ये आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बिरवाडी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकणार आहेत या सामन्यातील विजेता संघ कोण ठरेल तो संघ मात्र खेळेल. आणि इथून वेळीचा संघ मात्र इथून पाहिलं तर सफाया विभागातनं मात्र बिलॉंग करतोय आणि तो संघ मात्र पुढच्या फेरीत मात्र मजल मारली आहे. शेवटचा सामना खेळण्यासाठी तो संघ मात्र राखीव राहील. दापोली संघ आता एक प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत. तुमच्या नावांची अपडेट आमच्यापर्यंत नाही आहे. विशाल आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुषार तुषार आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुशल कुशल आणि अमोलची जोडी. अमोल ऑन स्ट्राईक आणि कुशल नॉन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय. पहिलाच ओव्हर अक्षयच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये अक्षयनं जर कमीत कमी धावा खर्च केला तर नक्कीच आपल्या चांगल्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवू शकतो. पाहूया इथून पहिलीच ओव्हर अक्षयच्या हातामध्ये थांबवल्या. जबाबदारीचं ओझं. पहिलाच बॉल अक्षयकडनं. अमोल थांबणार नाहीये. अमोलचा इकडून आक्रमक फटका. चेंडू चालला आसमानी टोला. षटकार. आणि इथून आपण पाहिलं तर षटकार. पहिल्याच बॉलवरती अक्षयवरती हल्ला बॉल अमोलच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. ओहो इथून फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे का तर नाही. इथून क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीनं मात्र धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा 2 बॉलच्या खेळामध्ये. इथून अमोल मात्र आक्रमकतेने खेळताना दिसतोय. इथून लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्नात आहे अमोल. तिसरा चेंडू घेऊन अक्षय. उडवलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. जेल मात्र सुटला गेलाय. लागलाय का पहा.
आयुष आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या मॅच मध्ये आयुषकडे एकही चेंडू गेला नव्हता, फक्त सामन्याचा आनंद घेत होता. परंतु या मॅच मध्ये 2 चेंडू त्याच्याकडे आले. हा एकच घेतला, स्ट्राईक चेंज झाली. एकच 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 एक धावा. हो इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चालला आहे. स्क्वेअर मधनं क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. इथून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. इथून धावा रोखावे लागतील. जे धावा वेगाने चालल्यात, एकही चेंडू डॉट आलेला नाहीये आणि इथून धावा येत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा. 4 बॉलचा खेळ, 11 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 बॉल आहेत. पाहूया 5वा चेंडू अक्षयकडनं. उडवलाय, समोर खेळलाय. नक्कीच चांगल्या स्ट्रॅटजीनं मात्र चेंडू वरती थांबून राहिले आणि इथून सिंगल धाव फक्त पाहायला मिळते. सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12. शेवटचा बॉल. अमोल आता मात्र हल्ला बॉल करण्याचा प्रयत्नात असेल. शेवटचा बॉल आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 41चा टार्गेट आहे. अजून 29 धावेचा पाठलाग करायचा आहे 13 बॉल मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. झेल तर पकडू शकले नाही, परंतु संघासाठी धावा वाचवायच्या आहेत. ओहो, हे काय घडतंय. हार्दिक आहे बॅकअपला. धावचीची संधी. फलंदाज होईल बाद. विकेट डाऊन. हॅलो चेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिलाच ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथून पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात टोटल 14. आता इथून मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर मॅचचं इक्वेशन पाहूया. इथून यशला बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. 41 धावांचा टार्गेट असताना इथून अजूनही 27 धावेचा पाठलाग करायचा आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्योत. आता मॅचचं इक्वेशन 11 चेंडू आणि 27 धावा. पाहूया इथून पुढचा चेंडू यशकडनं. 11 चेंडू 27 धावा. ओहो, इथून पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे असं पंच दर्शवतायत का, तर नाही. पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. जाऊया इथून वाईड बॉल येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15. आता मॅचचं इक्वेशन बदलतंय. येणारे चेंडू आहेत टोटल 11. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 26 धावा. पुन्हा लेंथ मध्ये गडबडी होते. पुन्हा वाईड बॉल. 11 चेंडू 25 धावा. मॅचचं इक्वेशन 11 चेंडू 25.
जाऊया इथून पुढचा चेंडू यशकडनं. ओहो, पुन्हा एकदा खराबी पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. वाईड बॉल. आता चेंडू आहेत 11 मध्ये बनवायचे आहेत 24. एक बॉल मध्ये आता 3 वाईड. तीन वाईड बॅक टू बॅक पाहायला मिळतात यशकडनं. इथून पाहिलं तर आता मात्र चेंडू पंच सांगतायत हा चांगला आहे. शफल झाले होते, इथून शफल जर होणार, आपण थोडंही शफल झाले तर टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या पटलावरती आता जे नियमावली बनवल्यात आता गोलंदाजाच्या खेमेमध्ये सुद्धा जात आहेत. कारण की प्रत्येक हे मात्र मोबदला मिळत असतो बॅटरला. गोलंदाजासाठी काय तर हे आहे गोलंदाजासाठी. ओहो, आता मात्र फलंदाजाचं बॅटची एज. विकेट डाऊन, फलंदाज बाद. बाहेर काढा पॉइंटच्या रिझममध्ये शाळेकडे. तर धावसंख्या स्कोर कार्ड आहे यस सांगतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 17. तर समीकरण सुद्धा सांगतोय 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता आहे. 9 चेंडू 24 धावा. बाईक बाहेर काढा जरा. सामन्याचा आनंद भरपूर घ्या परंतु मैदानाच्या बाहेरून घ्या. पाहूया इथून यश 9 चेंडू आणि 24 धावा. फटका फसलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक तन्मय चेंडूच्या खाली जेल कॅरी. बॅक टू बॅक 2 विकेट. फलंदाज होईल बाद परतीच्या प्रवासात. आता मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा अल्टी पलटी होते. आता सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. अमोलला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवून कुठेतरी चुकी करतायत की काय दापोली संघ. कारण की इथून अमोलची बॅट खूप चांगली बोलत होती. अमोलला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलाय. आता चेंडूचा खेळ आपण तपासला तर 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. आठ चेंडूचा खेळ बाकी आणि 8 बॉल मध्ये 24. फील्ड मध्ये परिवर्तन. इथून पंचांकडे लावड अपील राहिली आहे. पंच सहमत नाही आहेत या अपील वरती. डॉट बॉल. आता 7 चेंडू आणि मॅच पोहोचते 24 वरती. 7 चेंडू आणि 24. जाऊया 7 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. चांगला चेंडू पुन्हा एकदा अक्षय चेंडू वरती आणि हा चेंडू सुद्धा डॉट. या ओव्हर मध्ये 3 वाईट पाहायला मिळाले. त्यानंतर एकही धावा खर्च केलेली नाही आहे आणि अशा प्रकारे ही मिडल ओव्हरच पकडली जाते आणि हा मिडल ओव्हर पाहायला मिळेल. आणि इथून विकेट सुद्धा पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये.
आता मॅचचं समीकरण असेल 27 धावा हव्या होत्या, आता 24 धावेची आवश्यकता राहील. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता दापोली संघाला. जाऊया इथून गोलंदाजी ट्रॅक वरती. जय. 6 चेंडू 24 धावा. अमोल 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 स्ट्राईक एंड वरती आहे. आता थोडंसं प्रेशर बनवतोय अमोल, कारण की मॅच संपलेली नाही आहे. हे प्रेशर आहे आणि प्रेशरवाला ओव्हर जयच्या हातामध्ये आहे. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. या इथून आयुष पुन्हा एकदा जेल जरूर सुटलाय, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. डॉट बॉल. 5 चेंडू 24 धावा. आता 4 षटकार नोंदवायच्या 5 बॉल मध्ये. 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची आवश्यकता आहे. जय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, तर नाही. इथून चेंडू जाणार सीमा पार, चौकार. आता 4 चेंडू आणि 20 धावा. तीन षटकार आणि एक दुहेरी आवश्यक आहेत दापोली संघाला. या 4 बॉल मध्ये धावा येणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके. पुन्हा एकदा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे आयुष. डॉट बॉल. आता 3 चेंडू आणि 20 धावा. सामन्याचं समीकरण पूर्णपणे आता रमाईनगर संघाच्या धगाउटकडे येतोय. आता संघ रमाईनगर 3 पावलाने दूर आहे सामना जिंकण्यापासून. फटका फसलाय. जेल टिपला जाईल. विकेट डाऊन. बिरवाडी संघ कॅप्टन आपण या. बिरवाडी संघ कॅप्टन. बिरवाडी संघ कॅप्टन या. बिरवाडी संघ. पावे इथून पुढचा चेंडू आणि इथून दांडे गोल. हा सामना जिंकला जातोय रमाईनगर संघानं. पंचाई रमाईनगर जाऊया बिरवाडी संघ कॅप्टन या. बिरवाडी संघ.